मंडळी, केदारच्या अंगाची आग होत असताना तारिणी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच वेळेला खरा कल्प्रिट डॉक्टर कामत मात्र तिकडे येऊन त्या दोघांना स्पष्ट सांगतो की या प्रकरणापासून दूर राहा. आता मात्र या कामतने नेमका काय इशारा दिलाय त्या दरम्यान कौशिकीच्या धोकादायक खतरनाक डावामध्ये केदार मात्र बिचारा पूर्णपणे अडकलाय. केदारने ती खोटारडी युवराज निर्दोष असल्याची बातमी जशी दिली तसं तातडीने जेजेने केदारला बोलावून घेतलेलं असतं आणि इथेच मात्र प्रेक्षकांनो खूप मोठं वळण आपल्याला पाहायला मिळतंय. जे स्वतः आपण भ्रष्ट करप्ट अधिकारी असल्याची कबुली मात्र टीम तारिणीच्या समोर देतात. पण ही कबुली खरंच खरी आहे की त्यांच्या मास्टर प्लॅनचा एक भाग आहे प्रेक्षकांनो, हा प्रश्न टीम तारिणीला पडलाय. दुसरीकडे युवराजला जो काही रहस्यमय फोन आलाय त्याला आता तेच वाटतंय की खेळ आता खूप मोठ्या लेवलवर जाऊन पोहोचलाय. गुलाबच्या बॉसला भेटण्याची वेळ आली, पण युवराजला अजिबात कल्पना नाहीये की जेने त्याच्या आधीच एक मोठा सापळा आता रचलेला असतो. या सापळ्यात फक्त प्रेक्षकांनो युवराजच नाही तर डॉक्टर कामत सोबतच कौशिकी खांडेकर सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरंच युवराजला अटक होणार का? डॉक्टर कामतांचं लपलेलं रहस्य कसं सगळ्यांच्या समोर येतंय आणि कौशिकीचा कुठला घाणेरडा डाव आहे तो खरंच यशस्वी होणार का? हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळतोय. चक्क आता खांडेकरांच्या घरावर मात्र खूपच मोठं संकट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये पूजेचा नारळ मात्र खाली पडला आणि खूप मोठा अनर्थ घडला. होय प्रेक्षकांनो, इकडे जेची कबुली आणि युवराजसाठी रचलेला खतरनाक सापळा. आता मात्र गुलाबचा खरा बॉस कौशिकी खांडेकर आणि डॉक्टर कामत असल्याचं सत्य मात्र जेने स्पष्टपणे कबुली दिलेली आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट आता आलाय. कारण इकडे जेने जे काही करोडोची लाच घेण्याचं, करोडोमध्ये खेळण्याचं स्वप्न बघितलंय ते मात्र खूप धक्कादायक आहे. टीम तारिणीने चक्क स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख आत्तापर्यंत सिक्रेट ठेवली होती, कधीच ओळख रिव्हील केलेली नव्हती. परंतु आश्चर्याचं म्हणजे आता जे चक्क यांची ओळख रिव्हील करण्यासाठी कौशिकीकडून पैसे घेणारे. होय प्रेक्षकांनो, आता केदार मात्र सरळ MNN मध्ये जे काही संकट आले म्हणजे युवराज हा निर्दोष आहे अशी त्याने ब्रेकिंग न्यूज आता केलेली असते. त्यानंतर मात्र त्याला आता आपण अशी खोटी न्यूज दिली म्हणून खूपच वाईट वाटत असतं, खूप गिल्टी फील होत असतं. तो जेव्हा रूममध्ये येतो त्याला आता खूपच राग आलेला असतो. तारिणी बघ काय झालं, मला अशी खोटी न्यूज द्यायची नव्हती आणि आज माझ्या हाताने इतकं मोठा आता गुन्हा झालाय. युवराज खांडेकर हा खूप मोठा गुन्हेगार आहे असं ओरडून मी जगाला सांगितलं असतं आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो डॉक्टर कामतची एंट्री होते. ते बोलतात, हे बघा मला माहिती आहे की युवराज खांडेकर हा गुन्हेगार आहे, पण मी मात्र काय सांगतो, तू बाकी ईशा निशी हे सगळे जे माझ्यासाठी जसे आहेत ना तशाच केदार तू सुद्धा आहेस माझ्यासाठी. मी तुमच्या दोघाला आत्ताच सांगतोय की तुम्ही कितीही चांगुलपणा दाखवला, तुम्ही नेहमी सत्याची बाजू जरी घेतली ना, पण मात्र तुम्ही आता या मॅटरपासून दूर राहा. तुम्ही आता इकडे बिलकुल इंटरफेअर करू नका. डॉक्टर कामतचं प्रेक्षकांनो आता तुम्ही नीट ऐका. असं जेव्हा कामत बोलतो तेव्हा केदार आणि तारिणी कामतकडे अशा नजरेने बघतात ना, त्यांना मात्र वाटतं हा डॉक्टर कामत कुठे इन्वॉल्ड आहे का, याचा काय हात आहे का, युवराजसोबत गुलाबसोबत याचं काही कनेक्शन आहे का, तुम्ही आता याच्यामध्ये पडू नका असे शब्द का बोलला तो. क्राईम ब्रँचच्या ऑफिसरच्या नजरेने प्रेक्षकांनो त्या दोघांनी मात्र डॉक्टर कामतला पकडलेलं असतं. डॉक्टर कामत, गुलाब, युवराज या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहण्यासाठी का सांगतायत. त्या दिवशी सुद्धा त्यांनी असंच काहीतरी बोलून गुन्हेगार जो आहे तो खूप मोठा ड्रग डीलर असू शकतो, डेंजर असू शकतो, तुम्ही सगळे त्याच्या दूर राहा असं बोलून कामतांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र डॉक्टर कामत एकानंतर एक चूक करत आहेत. आता मात्र त्यांनी केदारला सांगितलंय तू याच्या दूर राहा, तू तुझ्या कामात लक्ष दे, आणि इकडे मात्र डॉक्टर कामत चक्क निघून गेलाय. पण प्रेक्षकांनो इकडे मात्र केदारच्या डोक्यामध्ये बरोबर लाईट लागलेला आहे. त्या दिवशी सुद्धा कामत असाच काहीतरी बोलला, आज सुद्धा असा बोलला, म्हणजे याच्यावर आता आपल्याला नजर ठेवावी लागेल. आता मात्र आपण काहीतरी मिस करत आहोत, यांना आपण इतक्या इझिली नाही घेऊ शकत. या माणसावर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे. बॉस, तू काही जरी झालं तरी लगेच कत्रीला कॉल कर, टीम तारिणीला सांग, सगळे खबरी डॉक्टर कामतांच्या मागे लावून टाका. आणि हे काय इंटरफेअर करतात, यांचा नेमका काय संबंध आहे हे मात्र आपल्या खबरीकडून आपल्याला मिळू शकते. इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी केदारच्या डोक्यात आता शंकेची पाल तर चुकलेली आहे.
दुसरीकडे प्रेक्षकांनो जे जे मात्र बोलते, टीम तारिणी तुम्ही आता स्वतःची ओळख लपवा, पण टीम तारिणीच्या ओळखीसाठी मी मात्र आता खूप मोठं अमाऊंट घेणार आहे. माझं स्वप्न आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे. भ्रष्ट तर भ्रष्ट, पण मला करोडोमध्ये खेळायचं आहे, ते माझं ड्रीमच आहे. कौशिकीसाठी मी काहीही करू शकते आणि ही डील माझ्यासाठी फक्त कौशिकी खांडेकरच करू शकते. मी जेवढा पैसा मागेल तेवढा पैसा मला तीच देऊ शकते, कारण गुलाबची बॉस दुसरी तिसरी कोणी नसून फक्त कौशिकी खांडेकर आहे. डॉक्टर कामतांच्या मदतीने तिने मात्र आता समाजामध्ये खूप मोठं कारस्थान केलं आहे. तिचा गुन्हा तिने लपवला आहे. इकडे मात्र कौशिकी सतत क्राईम ब्रँचच्या शोधात होती. हीच कौशिकी आता माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनणार आहे. बनणार काय, मी तिला बनवणारच आहे असं जे जेने ठरवले. प्रेक्षकांनो, थेट आता कौशिकीची भेट घ्यायची आणि जे काही पुरावे आता गोळा केलेले होते त्या पुराव्यानुसार मात्र प्रेक्षकांनो कौशिकी खांडेकरच गुलाबची बॉस असल्याचे संकेत आता मात्र जे जेला वाटत असतात. कारण इकडे कौशिकीला भेटायला जेव्हा जे जे जाणारे, कौशिकी मात्र तिला खेकसणारे. काय, कशासाठी आला तुम्ही इकडे, असं एकांतात माझ्याशी बोलायचा काय अर्थ आहे? त्या दिवशी तर तुम्हाला मला बोलायचं नव्हतं, मला भेटायचं नव्हतं. MNNची CEO आहे मी, आणि तुमचा जो ऑफिसरपणा आहे ना तो प्लीज तुम्ही मला दाखवू नका. मी कौशिकी खांडेकर आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो जे जे आता तिच्याकडे बघतच राहते. व्हिडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे असते. गुलाबचा खून झाला होता त्या दिवशी मॅडम तुम्ही कुठे होतात? तुमचा मोबाईल त्या स्पॉटवर ॲक्टिव्ह होता. आता मात्र प्रेक्षकांनो कौशिकीची बोलतीच बंद होते. कौशिकीला आता कळायचंच थांबून जातं. 2 मिनिटासाठी का होईना पण कौशिकी स्तब्ध झालेली असते. आधीच मात्र आता कौशिकी तिला स्पष्ट विचारते, काय जे जे मॅडम तुम्हाला नेमकं काय हवं आहे? प्लीज आपण आता नाही तर नंतर बोलू शकतो. अगं नाही 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 नाही, आता हा व्हिडिओ आहे ना माझ्याकडे, तो तू बघ. गुलाबचा खून कोणी केला आहे हा एक आता टीम तारिणीसमोर प्रेक्षकांनो खूप मोठा प्रश्न असतो. जे जेच्या हाताला जी काही व्हिडिओ क्लिप लागली आहे ती व्हिडिओ क्लिप मात्र आता गुलाबचा खूनाच्या वेळेसची असते प्रेक्षकांनो, आणि त्यात कौशिकी इन्वॉल्ड आहे. सरळ सरळ कौशिकीला जे जेनी धमकी दिली आहे तिला चांगलंच आता धारेवर धरलेलं असतं. कौशिकी मात्र आता खूप वर्षांपासून हा खेळ खेळती आहे हे मात्र आता जे जेला डाऊट आलेला आहे. जे जेच्या मनात शंका आहे की आता कौशिकीचं तोंड बंद करायसाठी आपण काय करू शकतो, तर तिच्याकडून पैसा घेऊ शकतो. तेव्हा कौशिकी खांडेकर तुला मी बोलावले कारण जे जे जेव्हा बोलते ना तेच ती करून दाखवते. जर तू माझी डील मान्य केलीस ना तरच तुझं बरं आहे, नाहीतर आता तू जी लाखोमध्ये करोडोमध्ये खेळतेस ना कौशिकी खांडेकर, ते सगळं तुझं आता कार्यक्रम मी सगळ्यांच्या पुढे आणू शकते. जे फक्त पैशाची भुकेली आहे, फक्त पैसा पाहिजे जे जेला. इकडे मात्र प्रेक्षकांनो एक ऑफर मात्र आहे. कौशिकी तुझं नाव लपवण्यासाठी मी 10 करोड घेते, कारण तुला जर क्राईम ब्रांचच्या टीमने गुलाबच्या खुनाच्या आरोपापर्यंत जर पकडलं तर मात्र तुला माहिती आहे आमची टीम किती डेंजर आहे. तारिणी बोलते, काय खऱ्या ऑफिसरचे तुम्ही आता रिव्हील करणारे माझ्या पुढे ओळख? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता जे जे म्हणते, हो जर तू मला पैसा दिला तर मी तुझ्या समोर तुझ्या घरच्यामध्ये आता कोण इन्वॉल्ड आहे ते सुद्धा मी आता इकडे रिव्हील करू शकते. प्रेक्षकांनो इकडे मात्र जे जेने खूप मोठा गेम केला आहे. खरंच जे जेच्या मनात नेमकं काय चाललं आहे? केदार तारिणीला आता मात्र शंका येते. एक खबरी त्यांनी आता स्वतः अरेंज केला आहे. विश्वासू माणूस जो जे जे मॅडमवरच आता वॉच ठेवणार आहे. तारिणी केदारला आता जे जेवरच वॉच ठेवायची वेळ आली आहे, कारण जे जे कुणाला भेटते, जे जे नेमकं काय करते हे मात्र आपल्याला माहिती काढावीच लागेल. आज मात्र जे जे एका गुप्त ठिकाणी कौशिकी खांडेकरांना भेटल्या ही बातमी आता यांच्यापर्यंत आलेली असते. कौशिकी खांडेकरांना त्यांनी काहीतरी डॉक्युमेंट दिले असं माझ्या खबरीने मात्र आता सांगितलेलं आहे. आता ते डॉक्युमेंट नेमके काय आहेत, त्यांनी कौशिकी ताईला नेमकं काय दिलंय, त्याच्यासोबत सिक्रेट मीटिंग का केली असेल, इकडे मात्र प्रेक्षकांनो कौशिकीचा सुद्धा चांगलं घामाघूम अवतार झालेला असतो. तिलाही आता भीती वाटलेली असते. एकीकडे गुलाबचा बॉस डॉक्टर कामत, दुसरीकडे कामतची आता पार्टनर म्हणलं तरी काही हरकत नाही आहे कौशिकी, ही मात्र आता जे जेला भेटलेले आहेत. रास्तर बिचारा आपल्याच दुनियेमध्ये आहे. आज मला आता गुलाबच्या बॉसला भेटायचे, गुलाबच्या बापाला भेटायचे म्हणून युवराज मात्र आपल्याच तंद्रीमध्ये असतो. इकडे मात्र खरंच आता जे जेने भ्रष्ट अधिकारी बनून पैसे खाऊन कौशिकीला तारिणी आणि केदारची आयडेंटिटी मात्र रिव्हील करायचा जो काही प्रयत्न केला ना प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र आता सगळ्यांना माहिती पडतं. ती आता सरळ कौशिकी बोलते की जे तुला नाही माहिती आहे, मला
वाटलं होतं तू खूपच इमानदार ऑफिसर आहे, पण तुला करोडोत काय, अगं तू जितके म्हणशील तेवढे पैसे देऊनसुद्धा मी आता माझ्यापर्यंत कुठल्याही पोलीस ऑफिसरला पोहोचू देणार नाही आहे. कारण आता तुला सगळे डिटेल मला द्यावे लागतील. कौशिकी जेजेचं नेमकं काय आता बोलणं झालं आहे प्रेक्षकांनो, हे तर आता येणाऱ्या भागातच आपल्याला कळणार आहे. आणि इकडे मात्र आपण काय पाहतोय, डॉक्टर कामत मात्र जेव्हा पेढे घेऊन आता कांडेकरांच्या घरात आलाय तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. आता डॉक्टर कामत सरळ जाऊन युवराजला कठोर प्रश्न विचारताना दिसणार आहे आणि त्यांच्या बोलण्यातून एखादं सत्य ते लपवत आहेत ही जाणीव मात्र आता सगळ्यांनाच होते. ते युवराजवर का संशय घेत आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, मालिकेच्या येणाऱ्या सगळ्याच अपकमिंग ट्विस्टसाठी, अपकमिंग एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.